जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलं आहे की आम्ही मामाच्या गावी आलो आहोत आणि आम्ही त्या प्रत्येक ठिकाणी जातो आहोत जिथे आम्ही बालपण आमचं घालवलेलं आहे. तर त्यातलीच ही एक ठिकाण आहे की आश्रमशाळा. इथे आम्ही लहानपणी यायचो. शाळेला सुट्टी लागली, मामाच्या गावी आलो की आम्ही इथे खेळायला यायचो, कारण की इथे खेळण्याची भरपूर अशी साधनं होती की जसं की घसरगुंडी वगैरे, छोटं पार्क. तर ही एक अतिशय सुंदर शाळा आहे. इथे वेगवेगळ्या गावावरून लहान मुलं मुली शिकण्यासाठी येत असतात. 10वीपर्यंत आहे शाळा आणि आज त्यांना त्यांच्या शाळेतून सरकारतर्फे गिफ्ट मिळालं होतं, जसं की ड्रॉइंग बुक आणि कलर्स वगैरे. तर ते मुलं सर्वजण खूप खुश होते आणि इथे आम्ही थोडं त्यांच्यामध्ये ते लोकं चिंच काढत होते, तर आम्ही त्यांच्यामध्ये बोललो आम्ही त्यांना की आम्हाला पण चिंच काढू द्यात असं. तर मग आम्ही पण चिंच काढत होतो आणि हा गौरांश त्या मुलांमध्ये एकदम मस्ती करत होता. ह्या सगळ्या मुलांना पाहून एक छान असं वाटत होतं की लहानपण किती निरागस असतं, काही टेन्शन नसतं, काही ताण नसतं. जसं जसं आपण मोठे होतो तसं तशा जबाबदाऱ्या येत असतात. आणि हा तिसरीचा वर्ग आहे आणि इथे काही मुलं बसून त्यांच्या वह्यांवरती नावं वगैरे लिहित होते, अभ्यास करत होते. किती सुंदर आणि स्वच्छ आहे यांचा वर्ग, तुम्ही पाहू शकता. जसं की आपण एखाद्या पिक्चरमध्ये बघतो, शाळेतला एक छोटी शाळा दाखवली असते आणि इथे त्यांचा फळा वगैरे हे असं फार क्वचित बघायला मिळतं. आणि बघा किती गोंडस मुलं आहेत. आणि नंतर मग आम्ही म्हटलं चला क्रिकेट खेळूया. ते लोकं क्रिकेट खेळत होते, तर आम्ही पण त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत होतो. आम्हालाही फार मजा मस्त कमाल आणि आम्ही खूप मजा मस्ती करत होतो त्यांच्यामध्ये आणि त्यांनाही ते खूप छान आणि असं एक नवीन अनुभव वाटत होता आणि आम्हालाही एक नवीन अनुभव आला. इथे तर आता मनूची बॅटिंग आहे आणि ती 6वर 6 मारत होती मस्तपैकी, पण मला काही जमलं नाही बाबा. मी तर 2च बॉलमध्ये आऊट होऊन गेले. माझ्या बॉलच पहिली गोष्ट लागली नाही. गौरांश आणि चिराग तर खूपच त्यांना नुसती बॉलिंग आणि बॅटिंगच करायची होती आणि ही मुलं बघा आम्हाला कशी बघत होते की अरे हे कोण आले आहेत, काय कुठून आले. खूप प्रश्नही त्यांच्या मनात होते, पण ते बोलायला लाजत होते. पण ते खरंच सगळी मुलं चिटी खूप छान आहे. आणि ही शाळा मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमसुद्धा आता त्यांनी बांधली आहे. इथे राहण्याची सोयसुद्धा आहे त्यांची, खूप छान आणि स्वच्छ आहे. सगळं गोष्टी एकदम बरोबर प्लॅनिंगनुसार त्यांनी केलेल्या आहेत. खूप मोठी शाळा आहे आणि तेही मुलं खूप आनंदी इथे राहतात. वेगवेगळ्या गावावरून, छोट्या गावांमधून ती मुलं इथे शिकण्यासाठी आलेली आहेत. आपण तर आपल्या पॅरेंट्ससोबत राहतो, आपण तर त्यामानाने खूपच लकी आहोत. ते बिचारे त्यांच्या आईवडिलांपासून लांब राहतात. असे वेगवेगळे मस्त अनुभव आम्ही घेतले आणि इथे तर आमचं बालपण गेलं आहे. माझ्या बऱ्याच अशा आठवणी या शाळेत आहेत की मी लहानपणी इथे खेळायला यायची. असा खूप छान आमचा दिवस स्पेंड झाला. भेटूयात पुन्हा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.